स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. येतच नाहीत मराठी समोर ये समोर मैदानात मग मराठी काच पाडी देत बघ मला काच. पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोल काय. चल जाय म्हणा चल काय करायचं चल. मी ते काही बघत नाही, कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काही बोलण्याचा अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखव. म्हणून तुम्ही बोलायला लागला असं करू नका. मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलेल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता येईल. मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर पाहिजे कोणी पण. मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात त्याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. त्या भानगडीत पडू नका. मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं. मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं. मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे. त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल, आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब, आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. मदन जरांगे पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधार आहेत त्या दोघांनाही ते टीका करतात. विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद चालला आहे, कीर्तन चाललं आहे, त्या कीर्तनानं आम्हाला कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर होतात. तुम्हाला वाटतंय का की तुम्ही शांत बसून राजकारण? आता असंख्य कॅमेरे आहेत, असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत. जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायलाही तयार आहे. पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोल काय. मुद्दा काय, जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन. बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. राजकारण मराठा वादावर आता मुद्दा आहे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एक आता राजकीय व्यक्तिमत्व आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या पावलाकडे लक्ष आहे. मनोज जरांगे सांगितले की 288 पाडायचे किंवा 288 उभा करायचे. 29 तारीख लवकर आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील आता राजकारणाकडे वळले, थोडक्यात आता लपून गेले. कसं बघता आंदोलनात रूपांतर झालंय? मी ते काही बघत नाही, कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काही बोलण्याचा अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण. मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात त्याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत समारंभासाठी बीडमध्ये जाता. तुम्ही म्हटलं स्वागत करू नका, मात्र त्याच बीडसाठी आता काय असं निश्चित केलं हे आहे तुमचं की ते राबवणार आहात तुम्ही, तुम्ही पूर्ण करणार आहात? ध्येय बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले. ही फार मोठं माझं भाग्य आहे. आणि जशी जशी माझी राजकीय आणि संवैधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे 100% बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे, माझी मायभूमी, कर्मभूमी आहे. आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे, तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका, स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन. मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक. जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, तेव्हा मी ऐतिहासिक काम करू शकली, हे मी माझं भाग्य समजते. 100% बीड जिल्हा माझी मातृभूमी, कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातले लोक माझ्यावरती कमी प्रेम करत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. सध्या राज्यामध्ये जे चाललं आहे त्यावर तुमची भूमिका काय असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. तर पंकजा मुंडेंनी पवारांचं नाव घेत म्हणाल्या की त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे. त्यांची आरक्षणाच्या बाबतीत भूमिका काय हे त्यांनी मांडलं पाहिजे. शरद पवार हे राज्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. त्यांच्या भूमिका काय असणार याची महाराष्ट्रातल्या जनतेला उत्सुकता लागलेली आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांवर टीका करताय. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की असंख्य कॅमेरे आहेत, लोक विचार मांडायला तयार आहेत. खमंग बातमी दाखवता नेमका मुद्दा काय हाच माझा मुद्दा आहे. मुद्दा आहे तिथे मी बोलणार, पण प्रत्येक गोष्टीवर बोलणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील बोलतात 288 पाडा किंवा 288 उभे करायचे. ते राजकारणाकडे वळाले. पत्रकाराने प्रश्न विचारला की त्याच्याकडे तुम्ही कसं बघता. त्यावर मुंडे म्हणाल्या की मी काय बघत वगैरे नाही. जोपर्यंत कोणी पण व्यक्ती, ते एकटेच नाहीत, कोणीही असो, जे बोलतायत ते करत नसेल तर बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. मोठी घोषणा करेन, दंड थोपटून बोलीन, पण जे बोलले ते केलंच पाहिजे. कोणी पण बोलो, प्रत्यक्षात काय करतात त्याची उत्सुकता आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आमदार झाल्यावर स्वागत करू नका असं तुम्ही म्हणालात,
त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, तेव्हा मी ऐतिहासिक काम करू शकली, हे मी माझं भाग्य समजते. 100% बीड जिल्हा माझी मातृभूमी कर्मभूमी आहे. महाराष्ट्रात लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात. विधान परिषद सदस्य राज्याचा प्रतिनिधी असतो. राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका घ्यायला अजिबात कसरणार नाही. वंचितांना समोर ठेवून काम करेन. माझ्यावर अंत्योदयाचे संस्कार आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.